ऐ, ते डब्यातले 500 रुपये कुठे? डब्यातले 500 आणले ना रात्री सामान. म्हणजे तू ते बी 500 खर्चवले का? तुला म्हणलं ना मला पैसे लागायचे, तू काय खर्चवले? पण आता त्या 500चं काय निघालंय? 500 निघालं म्हणजे मला कमी पडली थोडी. दिवस मावळला की आता कुठपर्यंत पेतय जरा सुद्धा. जागा बोलती तू, जागा बोलती, अयो. जागा बोलती तू. माझ्या समोर आवाज चढी तुला समोर. जागा झाला तुला रात्री जास्त जेवली तू. कुठे ते? अहो, तुम्हाला जास्त झाली त्यामुळे सुचन आहे. काय सुचन तू मला नाही पाजारी रोज बघते ते रोज म्हणते ते किती तुझा नवरा दारू पिऊन येते रातभर आम्हाला झोपू देत नाही तुम्ही. बघू दे शेजारी पाजाराला बघा सगळ्यांच्या घरी जाऊन भांडण करीन मी. तसं नाही. घाबरतो का मी? सांगतो मी. रेडी जा 500 रुपये दे चल. 500 दे चल. ते मला बाकी माहिती. 500 तुमची काय रोजचीच नाटक आहे ती. बाद झालं रोजचीच तुमची नाटक आहे ती. मी आता ना वैतागून गेलाय माझा पेट करते तिकडे जाऊ म्हणजे तुम्ही तर राहा सुखात. कुठं जायचं तिकडे जायचं. तिकडे जा परत येऊ नको माझ्या दारात. आता सांगतो तो दाखवू नको. दुसरं लग्न करीन मी, तिसरं करीन, चौथं करीन. हा 500 रुपये खर्च ते काय मला नाही विचारता. हा येडा बिडा काय मी आता सांगतो मी लय. अयो अयो लागलं का? गेली नाही होती. गेली नाही होय तू गेली नाही म्हणजे तुम्हाला खरंच वाटतंय मी तुम्हाला सोडून जावं नीट बसावं स्थितीनं वागा. 4 लोक काय म्हणते ते अजून आपल्याला बाळ नाही काय नाही तुम्ही आताच असं करायला लागले उद्या आपले पोरं बाळ झाल्यावर कोणाच्या कानाकडे आवाज चढू माझ्या समोर. आता सांगतो मी आले ना कवर करून म्हणले तर मला चालले माझ्या बाप्पाकडे. मला माहितीये तो बाप भिकारी. तो बाप भिकारी. तो बापाकडे काय भिकारी कशाने भिकारी आहे? तुम्हाला थोडं काय वाटतंय का बोलायला? माझ्या भिकारी- बापाविषयी काय बोललात का बसा? तुम्हीच भिकारी आहात. मला भिकारी म्हणते. मला भिकारी म्हणते. मला भिकारी म्हणते. मग माझ्या बापाला कशाला भिकारी म्हणता? हा चला पैशाला तर गेली असती. कमून राहिली इथं कमून बसली परत. हा मी टाकून तर तिथंच बसली. असावी नाही तुम्हाला वाटतंय मी खरंच जावं नाही का? उगाच म्हणते इज्जतीनं ग बसती कशाला कालवा कराय कशाला बापाकडे जायला. ती तुम्ही जास्तच नाटक लावले ती. आता लगेच जाते हाय क्षणाला तुमचं काय नको मला. हा बर बघा या तुम्ही माग तुम्हाला सांगते कसं आहे ते परत. हा परत येते का तुमच्या घराला सोनं लागलंय का तुम्हाला सोनं लागलंय परत यायला? हा यायचं नाही माझ्या बापाच्या दारात बोलवायला. हा मला काय सांगत तुझं पण येऊ नको तू परत. हा सांगतो मी तुला. काय वार सुटलं भाऊ. पाऊस पडना काही व्हायना. 1 महिना उलटून गेलाय पावसाळ्याचा. हे भरणं राहिलंय सगळंच राहिलंय. काय शीन येन काय नाही. पाणी विहिरीच्या खाली गेलंय पार. काय नाही शीन आला. आबा काय ग बाई काय झालं तुला? ते बेवडं उठून रोज मारते मला. हाकलून दिली मला म्हणलं जा तुझ्या बापाच्या घरी येऊ नको परत. मला नाही जायचं मी इथंच राहणार आहे आता. 2-3 वेळेस तसेच म्हणले पण मी जात होते. आता नाही जाणार आता इथंच राहणार आहे. हे बघ मागच्या वेळेस तू भांडणं करून आली हो. हा तुला काय म्हणलं राय बाई जाऊ नको नांदायला हो तरी तू गेलीस. हा आता नाही जाणार. आता खर तुमची शपथ मी इथंच राहते. हा मला मरू दे का हा तुम्ही मेल्या मग मी आबा कुणाच्या दारात जायचं? तो माणूस किती त्रास देईल मला. नुसतं ऐका ना नुसतं पिऊन येते. त्याला म्हणलं शेजा पाजारी बघते तर ते शेजा पाजारांच्यात पण भांडायला जाते. 2 वाजल्या 3 वाजल्या रात्रीच्या तर तोंड बडबड बडबड दे 500 दे 1000 दे 200 हीच करते. त्याला पैसे दिलेले पण सुध राहत नाही. बर तू मी काय म्हणतो तुला आता इथून पुढे तू अजिबात जायचं नाही हो. नाही हा आणि त्याला दारा देऊ दे मग त्याच्याकडे मी बघा तू. हा काय बघता? मग कशाला बघताय? तुला मारलं बिरलं का त्याने काय? मारलं थोडं मारलंय जास्त नाही. काय बघू नका ते नाही येणार इकडे तसं. बरं ठीक आहे मी नाही जात आता. दादा काय तर घेऊन या ना खायला. आणतो ना काय खायचं बाई तुला आता लय दिवसातून आलीस तू सांग बरं. ना चिरमुरे जिलाबी लाडू खाजा आणि ना केळी पण आणा परत नंतर आंबे आहे का नाही. दादा तिथं ना तिथं ती मंदिर आहे ना तिथं ना गरम गरम भजी भेटतात. ती भजी घेऊन या. आहे ना आणतो बाई हो एवढं गठोडे भरून आणतो. हा म्हणजे चांगली तर खाऊन पिऊन जाडजूड होय हो परत जाईल नवऱ्याकडं.
मग तिकडं तो ठुस येतो तुला हो परत येते मग अशी होऊन. हा नाही ना जात मी आता म्हणलं तर राहू दे मग. मी तुला काय लागेल तेवढं घेऊन येतो हो. हा तू काय असेल ते हट्ट पुरतो पण मागच्या सारखं करू नको मात्र हो. तू नाही आला ना, का तुमच्या शपथ नाही. हा मला टाक मारून नाही जात. हा बघू नकोस त्याला इथं आल्यावर. नाही बाबा मी आता त्याचा विषय डोक्यातनं काढलाय नाही मी जाणार. हा हे बघ मी चाललोय आता गावात हो जाऊ घेऊन येतो ना. तुला काय लागत ते. हा. तू आला माग काही लाडागुडी लावू ना तुला घेऊन जाईल तस करू नको. नाही हा येऊ का आबा फोन द्या ना तुमचा मला बघाय. फोन आतमध्ये जे घरात आहे चार्जिंगला लावलेला आहे. हा का हा. मी बघत बसते. हा बस 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 आबा हो मला एक फोन घेऊन द्या ना म्हणजे तुम्ही कुठे इकडे तिकडे गेला तर मी काय करल आतकडे लावून घेईल आणि दिवसभर फोन बघत बसल. तुला फोन घेऊन देऊ होय? हा हा हम्म. मग काय दिवस पण फिरले काय तुला फोन घेऊन द्यायला. हा हो म्हणजे मी गेलो का तिकडे कुठं बाहेर हा तो इकडून फोन लावायचा लाडागुडी लावून नवऱ्याला हो लाडात बोलायचं. हा व्हिडिओ कॉल करायचा. हा मी काय म्हणतो तुला नीट ऐकून घ्या घरात फोन आहे त्या फोनला सगळं तू हात लावायचं रे. का हा अजिबात नाही तर थोडाच बघते ना लय वेळ. थोडा बघू नको काहीच नको तू मी मला फोन करत म्हणलं ना. मला माहिती तू खोडी सगळ्या. नाही मी फोन करत मी आता कायमच्या डोक्यात काढलंय त्याला त्या बेवड्याकडे जातच नाही मी. मी आहे ना लॉक टाकून घेतलेला आहे त्याला. हा तुला काहीच कळणार नाही लॉकचं. मी घेऊन येतो तुला काय लागेल ते खाय प्यायला हो येतो मी बाजारातून. नको मला तुमचं खायला आणि प्यायला. चला आता लाडागुडी लावून बनली हे आणा ते आणा जिलेबी आणा वडापाव आणा भजी आणा. हा मी म्हणलो त्याला फोन लावशील तर लगेच राग आला तुला लगेच उचली. हा मी म्हणलं ना त्याचा माझा जीव नाही माझा पण त्याच्यावर जीव नाही. एवढा जीव येतो आम्हाला तर मग आली कशाला तू इकडं हो. अहो नाही बाबा माझ्या डोक्यात पण नाही त्याचं जाऊ दे त्याचा कशाला विषय करता एकदा मी त्याचं घर सोडून आले म्हणलं कशाला त्याच्या डोक्यात विचार आणल तसं काय नाही नाही रुसत जावा आणा जावा. बघ बरं का अक्के. हम्म. हा येतो असं जातो ना असं येतो हो. हा आलो लगेच. मी कशाला जाते या आता आली आता जातच नसते पण ना 6 महिन्यानं जाते आता नाही जात. आता इथंच राहते 6 महिने. ए शेळ्यानो खावा की तिकडे वलस सरप नाही वाटत अजून सुकलं नाही वाटत. रुपये आले आले नवऱ्याला मारिती काय तू. हा तुमची उतरली का काय दिसलं का माझ्या बापाचं घर उतरल्या लय नाक वर करून बोलत होता ना. जा तुझ्या बापाच्या बरं, मी घरी. काय म्हणतो? कशाला आलाय माझ्या माग कशाला आलाय. मी काय म्हणतो ऐक हा. रुपये मला करमत नाही तुझ्या शिवाय तुला करमत नाही माझ्याशिवाय मला मला सांग. करमतय मी लय सुखी आहे माझ्या बापाच्या घरी. काय आता 2 तास नाही झालं तोपर्यंत लगेच आला का. बरं मी काय म्हणतो पिशी भरण चल बरं. नाही मी नाही येत पिशवी भरून. मी नाही येत जेवण झाला की तुला बापाच्या घरी जेवण झालं तुला जेवण झालं बार पिशी चल पिशी बार पिशी चल पिशी बार आबा आल्यावर येते की. आबा बिबा नाही चल पिशीवर चल मला करमत नाही मला भाकर तुकड्याची सोय कायची. मग तुम्ही पेणार नाही ना. ते बघेन मी माझं काय करायचं ते चल पिशी भर चल. पुढे व्हा ना. हा पिशी बाहेर नाही तर मग माहित का वाईट कोण असं मारीन ना मग अरे नको मामा बरं का बरं तुम्ही कुणा काय ऐका ना मामा अहो काय नाही ते काय झालं थोडस नाही का मी फक्त असं हात लावलं तिला ती रुसून आली इकडे सुर आली का मारून आणली इकडं. नाही फक्त आणून मारून? नाही मामा तुमच्या पोरीला मी शब्दाने दुखीत नाही राहू शब्दांनी असं तिला नाही असं केलं लगेच आली ती असं केलं मी अयो किती खोटं बोलते आबा लय मारलंय मला ह्यांनी 2-3 वेळा जावई. काठी डोक्यात घातली होती. बरं, मी- आता इथं पण मारलं इथं येऊन आता नाही इथं पण नाही नाही मामा अहो मामा ऐका ना अहो नाही मामा मी काय म्हणतो बरं माहिती चुकी झाली माझ्या बायकोला पाठव मला करमत नाही हा, मी नाही येणार. बाहेर कोण नाही पाठीत जा तुम्ही जा एकटे जावई जसे आले ना तसेच निघा. अहो दारू बिरू काही पित नाही सोडून देतो मी आता काय पिऊन आले? ते येत येत थोडे जोडीदार भेटले होते म्हणून जोडीदार भेटले तर मी तुमची शपा मी दारू सोडून देतो सगळं. नाही मार मला जावई मार मला आणि सगळी इष्टी तो अनावर करून दे भाऊ हो. कशाला तसं नाही मामा पाठवा बायकोला माया हे बाय जावई ते अजिबात जमणार रे. तुम्ही लाभार जावायचे 1 नंबरचे. हा
असंच म्हणतात प्रत्येक वेळेस. नेता असं पुरीच्या हाताला धरून स्टँडवर नाही जात, लगेच ढोसायला मोकळे. नाही असं नाही, मग ढोसून लगेच निघायचं. हो असं नाही. अहो लबाडे जावय तुम्ही एक नंबरचे. विश्वास ठेवा मामा माझ्यावर. आपल्यावर विश्वास ठेवायचा जावय तुमच्यावर. तुमच्या पोरीचं नवरा आहे मी. आहे ना, तुमचं जावई आहे. हाय चांगला जावयस तू भाऊ. मग पाठवा तिला तर. हा? नाही मी नाही पाठीत. असं कसं नाही पाटील, मग यासाठी तुम्ही मला लग्न लावून दिलं का 4 चौघात? जावई तुम्हाला ना परीक्षा द्यावा लागेल पोरगी जर न्यायची असली तर. अहो मामा मी आतापर्यंत लय पेपर परीक्षा दिली, सगळीकडे नापासच झालेलं. हे पहा जावई, तुम्हाला इथं पास व्हावं लागेल पहिलं, मग मी पोरगी तुमच्या संग पाठवून देतो. मान्य आहे का? म्हणजे काय करावं लागेल मामा? काय करावं लागेल? मी जे सांगन ना ते तुम्हाला करावं लागेल. महिनाभर बाटलीच्या थेंबाला सगळं शिवायचं नाही, दारूच्या थेंबाला बी आणि बाटलीला पण. हो नाही. हा. हा. दुसरी गोष्ट अशी, मी जे काम सांगन ते काम तुम्हाला इथं करावं लागेल. हा. परत तिसरी गोष्ट, तोंड व्यवस्थित ठेवायचं. आणि चौथं तुला मला सांगतो जावई, तुम्ही जर या परीक्षेत पास जर झाले तर माझी पोरगी तुमच्या हातात देऊन सुखी संसारी तुम्हाला वाटा लावतो. बरं चालतंय मामा, उद्यापासून येतो. हा. कधीपासून येऊ? उद्यापासून? मग तुम्ही तर आताच पोरगी न्यायला आलते. आतापासूनच लागायचं का मला? आतापासूनच. आतापासूनच लागले परत गेल्या येणार. हा आतापासूनच. आतापासूनच. काय करू सांगा? हे इथं गोट्यातलं शेणपूर करायचं, हे शेणाचं झाडून थोडून काढायचं, गायचं जनावरचं सगळ्या चारा वैरण करायची. हो. हा. आणि शेतीतलं काम करायचं. बर हा. दारे बिरे धरायचे. चालतंय मामा. पाणी इथून पाणी लावलं का छट्ट करायला परत पाणी गेलं पाहिजे. तुला सांगतो आत्ताच बरं का जावई. बर बर बर. गावात नाही जायचं सांगा. हे बघा जावई, गावात जायचं नाही. हा. आणि लागा कामाला. जातो मामा, टाकाल तर कशाला? लागा कामाला लागा. चालू द्या लगेच. अयो गायांचा हारल्याला मुतल्याला उतरा लागे ना, आता बायको न्यावं लागेल, भाकर तुकडीचे वाल देत ना. अयो का 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 का. बरोबर लावला कडे जावई कामाला. मामू हो. शेणकूर केलं, हा. झाडून लोटून घेतलं सगळं, गाया धुतल्या, शेळ्या पिळल्या, ते सगळं दुरून काढलं. दूध कमीच घेतलं थोडं. नाही पिलं दूध. हा. तुम्हाला ते लागत ना तिकडचं. हो. आंबाड दूध. नाही हा? नाही. सगळं झालं का? ओके हा झालं. झालं. खोर कशाला? दारे धरायचे तिथं जाऊन उसाला. हा का? हा. जा टपक्यास. हा. माग पुढे पाहू नका, जा लवकर. नाही नाही. याला आहे ना आता आहे ना कामाला लावलो, जावा याचा ना फेस पाडतो मी बी आता. लगबग माझ्या रायाची, गडजी जुरी जायाची. मामा हो. पाणी लावलं उसाला, लावलं. भरोसा लावलं पण लाईट गेली. ते दमलो गाड्या. नीट पाणी लावलं का पण उसाला? हा. हा. लाईट गेलं. लाईट का दुसरीकडे पाणी दिलं? नाही 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 ना. नाही. दमले काय जावई? हा. उठा आता चला. आराम करू का? नाही नाही उठा चला. काय करायचं? मी काय म्हणतो, हा पुढं तिथं गिन्नी गवत आणि इकडच्या साईडला मकाच आहे, दिसतंय का? हा. हा. मका आणि गिन्नी गवत हे 2-2 वजे आहे ना, असे 4 वजे आहे. हो. मका आणि कडवा तोडून आणायचं. हो. हा. तिथं कोयता आहे, तिथं जा. लगेच थोडं झोपलं. हा. झोपून नंतर जा तिथं. बर बर. हा. ते वाहून घेऊन या म्हातारीकडं. बर हा. आणतो. आणि पाठीमाग घराच्या माग मशीन आहे, तिथं कुट्टी करून ठेवायची. हो. तेवढ्याची बी त्याचा अरेच्या मिक्स करता बर. आणि जा जा. जावई लय शान आहे माझ्या जावई. जा. मी एवढं कुठं काम करून घेतो, हात पाय दुखायला लागले माझे. परीक्षा पाण्याचे अजून ते पहिला भर काढायचा माझे तर लय आलं ते. काय झालं? आ कशाला रडताय रानात येऊ? हा. ते कापाय सांगितलेलं कडवळ कापलं नाही मी. तुझा माझा जीव नाही अजिबात. आज काय म्हणता, हाय ना जीव, पण तुम्हाला किती त्रास देता घरी असल्यावर. बर मी काय म्हणतोय, त्या बापाने ज्याने ते काम करून घेतले सगळं मायकून, एवढी तिकडे माग पाईपलाईन खांदून घेतली.
मका तोडून घेतली ते जनावर ते शेण बेण. मग काय झालं? मला सांग एवढं काम जर मी घरी केलं अगं मला हजार रुपये भेटतील एका दिवसाला 1000 रुपये रोज भेटेल एवढं जर 1000 काम रुपये? केलं तर मी काय म्हणतो माझं काय म्हणणं आहे तुझा माझा जीव आहे ना हाय ना. माझं तुझे ते हो. दोघांना एकमेकाशिवाय करमत नाही. नाही. मग मी काय सांगतो नीट ऐक हा. तुला जर वाटत असेल तू नवरा जागावा हा. तर तुला या गोष्टी कराव्या लागतात. हा बघ आपण घरी जाऊ. घरी? घरी जाऊ आपल्या. मग मी दादाला सांग. दादा हा बघ घरी गेलो ना मी रोज कामाला जाईन दारू पिणार नाही काही नाही आलेला पगार सगळा तुझ्या हातात आलेला पगार तुझ्या हातात. असं तुम्ही लय वेळेस म्हणलाय 4 वेळेस 5 वेळेस 8 वेळेस 50 वेळेस म्हणला असं. ह्या वेळेस विश्वास ठेव तुला माहिती परीक्षेत फेल झालं तर तुझी माझी ताटा तुटू हा ना. असं मग तुला पैसे पाहिजे रोजची रोज. हो. तुझं काय म्हणणं आहे? माझ्याकडे आणून द्यायचं 1 रुपया खर्चायचा नाही त्यातला बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. नाही अजिबात नाही. अगं दारूच्या ठेंबाला मी शिवणार नाही. मग मी काय म्हणतो लगेच चल हाय असं माझ्या संग. हाय असं कसं? मग तुझा माझ्यावर जीवच नाही जाऊ दे. बरोबर हाय ना जीव. हाय असंच जाऊया. हा लगेच चल अगे थांब परत तुझा बाप थांबून घे. आजच मला लावलं आजच न्यायला आला आजच इथं परीक्षा घ्यायला लागला. काय चाललंय? मी काय ऐक आजच्या आजच एवढी फाटली महिनाभर पार उधळून जाईल शिवायला जागा नाही राहायची ग. बरं राहू दे चल. चल सांगू नको दादाला बिदाला. दादा कुठं आहे? कुठं का असं ना चल तू पहिले चल. कधी पोरगी कुठे गेली जावईन पोरगी आके आके जावई ओ कोणाला आवाज देताय तुम्ही? आकेला माझ्या पोरीला अहो ते तुमचे जावई आणि पोरगी बस स्टँड वर दिसले मला. चालले ते. मग त्या बस स्टँड वर हा चालले ते त्यांच्या घरी. खरंच पाहिलं तो हा मी पाहिलं त्या दोघांना पण पाहिलं. दोघं बी हा दोघं पण होते. अरे फोन कोणाचा आला कडे. हॅलो हॅलो दादा हो म्हणले माझ्या घरी नवऱ्याच्या एवढं काम लावतात का माझ्या नवऱ्याला नुसतं मर 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 1-2 तासात किती काम लाव शान काढून घे वैरण काढ होंडी काढ. मला नाही यायचं तुमच्या घरी मला नाही माझ्या नवऱ्या शोध कर मग ठेवा फोन आता. हा मला वाटलंच होत. झालं काय? हा काय आलं? अरे भाऊ म्हणजे पोरगीला आरामी निघाली हो. हा गेली नवऱ्याला घेऊन पळून. गेले का? हा आणि मला म्हणलेलं तर त्याचा नवरा दादा असं झालं दादा तसं झालं. हा बरे झाले जाऊ दे किटकिट गेलीच माझ्या डोक्या मागची. जाऊन द्या तुम्ही बसा का ते. हा मग बेस्ट पैकी. हा मी चल जातो. चहा पे घेतो का? नको मी जातो. अरे चहा पाहिजे तू तुला चल 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 चांगलं हा. पाजा पण. हा चल. बाई नवरा पेताड होता त्याच्यामुळं घटस्फोट झाला. पण आता कोणाचाच आधार नाही राहिला. काहीही काम करायची वेळ आली माझ्यावर. ए काय बोलती मनालाच? काय नाही आता पत्र त्या तिथे जायला पाहिजे होतं त्या काढाला तू. हा यासाठी कामाला ठेवलं का ग तुला आम्ही? अहो मला तसं शेतातलं काम एवढं येत नाही बरं का. येत नाही तर आली कशाला बाई कामाला? फुकट रोज भरवायला आली का इथं? नाही तसं नाही करते ना मी. करती ना पण कवा करतीये का? साऱ्या कवाची इथंच बसली तास झालाय. हा मला तिकडून इकडे यावं लागलंय. नाही नाही करते करते कवा करती? करते संध्याकाळपर्यंत होईन का एक पातळी? नाही नाही करते पटापट. पटापट ओळखलं पाहिजे. हा मला नाही असले नाटकी जमत झुल्या झाल्या आणि उग नाही नाही करते. हळू 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 आपला हात चालवती. कामाला ठेवूनच पस्ता आलाय तुला. एवढं काय झालंय तवा? तुम्हाला काय त्या कामवालीचा पुळका आला एवढा? अरे पण एक तर बाया ठिकाणात कुठून तरी आणतोय मी कशा तरी त्यांना नीट सांभाळणं ती दिलंय टाकून तो आणि वाट 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 खापराचं असतं तर फुटून गेलं असतं ही. अहो ती बाया 4 घंटे झाली इथंच खुरपी ती. मग आता आज ना उद्या शिकन नवीन आहे ती. ए बाबा तुमच्या डोक्याला डोकंच नाही लावू शकत ना तुम्ही ना. एवढा लाड करतात ना लोकांचा विचारता सोय नाही. पार डोक्यावर बसायचे राहतात. मला आहे ना लय काम पडले धुणं भांडे सगळं पडले. मला येऊस तर तेवढं काम उरकून येऊस तर सगळं झालं आणि पाहिजे. जा 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 जाती काम करून घे. हा जाते. तुम्हाला नाहीतर त्रासच होतो माझा. लय मनाव नाही धरायचं काही गोष्टी. मी आहे ना एवढं काय द्यायची. एक काम करू चला तिकडे ते कोपीकडे तिथे आळ आळ एखादं बघ खोरपा तिथे काय आहे तेव्हा. हिला काय 2 रुपये मी देतो पैसे काय लागते बियायचं काय कारण आहे तेव्हा. अहो ते मालकीनीला कळल्यावर त्या हे पण- मालकीनीच ती म्हणायला हिचं काय डोकं चलत आहे कुठं. हिच्या काय नाद लागत हिच्यावर लक्ष नाही द्यायचं अजिबात. चला जरा बोलू आपण. चला होय हा. तुमचं काय झालं होतं हो तिकडे?
अहो साहेब काय सांगू तुम्हाला, नवरा पेताड होता म्हणून मी घटस्फोट घेतला. पण भावाचं लग्न झालं आणि जशी वहिनी घरी आली तेव्हापासून माझे असेच हाल सुरू आहेत. मग पोटा पाण्यासाठी मला बाहेर पडावंच लागणार, नाही तर हे शेतातलं वगैरे काम मला काहीच येत नव्हतं. काय ना, एक काम करायचं, इथं एवढं लई टेन्शन घ्यायचं नाही. आज ना उद्या माणूस शिकतच. हम्म. आणि जरी नाही शिकल्या ना, फक्त हातबत राहायचं, बायकोला काही कळून द्यायचं नाही. हा. आली ना, ती आली की आपलं काहीतरी करीत राहायचं. तिला काहीच कळून देत नाही, मी नाही देत. काय चालतंय. करतो, फक्त रिलेक्शन कायम ठेवायचं, हाय असंच. चालतंय. फक्त कळून द्यायचं नाही कोणाला. बर बर चालतंय साहेब. काय काळजी करायची नाही. आणि कधी पैसे लागली हम्म. तर मला सांगा. बर. बायकोला मागायचीच नाही. नाही नाही, माझे किती मला- दिवस भरली हे सुद्धा सांगायचं नाही. मला आता मालकिनीचा स्वभाव चांगला कळलाय. तिचं कसं आहे, तापट आहेत त्या जरा, ती लय तापडी आहे आता. त्याच्यामुळे. कशी सांभाळतो ही माझी मला माहिती. हा. लय आपट. त्याच्यामुळे ना मी काही गोष्टी तिला कळून देत नाही. बरं चालतंय हा. साहेब. आणि तिच्या देखता आहे ना माझ्याबरोबर जरा कमी बोलायचं. हा. म्हणजे काय होतंय, तिला काही गोष्टी ना डोक्याने ना जरा थोडी ती मट आहे. हम्म. त्याच्यामुळे ना इकडे असलं ना किती काय गप्पा मारायच्या, हा. काम कमी होते. त्याची काळजी करायची नाही, मी आहे ना. साहेब तुम्ही खरंच चांगले आहेत हो खूप. आणि नाहीतर एवढं समजून घेणारा माणूस भेटत नाही लवकर. आता कसं आहे, तुम्हाला त्याच्यातलं नाही कळायचं लगेच गाय हा. माझ्यासारखा माणूसच नाही. मी आहे ना जपायला एकच नंबर माणूस आहे. आणि कोणाला बी कधी काही जास्त पडलं ना तर मी असतोच. हा ना. हा तशी काळजी करायची नाही. कळण पुढं कळण तुम्हाला सगळं, काय अडचण नाही. बरं चलू का? हा. तिने जर पाहिलं ना तर होईन माझ्या बुक ना. बरं चालेल. हा तेवढं सांगितलं, लक्षात राहून द्या. हा मी पण घेते आता खुरपून. हा चालेल. हा. दमले बाई खूप, केवढं ऊन आहे. बसते जरा 2 मिनिटं आणि पाणी पिते. काय झालं? काय बायको काय बोलली का? नाही नाही का म्हणून बसला तिकडे? काय नाही साहेब, ऊन एवढं आहे. हा मग म्हणलं 2 मिनिटं बसावं पाणी बिणी घेतलं का? आणि पाणी प्यावं. बसते आधी 2 मिनिटं मग पिते. बरं. उन्हात लगेच पाणी काय नाही होतं? प्यावं ना. ऊन लई, त्याच्यामुळे ना थोडा आराम करीत जायचा. हा. फक्त लक्ष तिच्याकडे ठेवी जायचं. हा. ती पुढे हे काय ती झोपली ना इकडे बिंदाच बसत जायचं. काय अडचण नाही. हा चालतंय साहेब. कसं होतं, मला आहे ना माणसाची लई काळजी घेतो मी. माझ्या इतकी काळजी गावात कोणी घेत नाही. नाही ते असं आलं माझ्यासारख्याने माझ्या नाही काळजी तुमची घेतल्या कोण घेणार आहे? काय होतं, काळजी घेणं हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट असतो माझा. तो आला का? जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, ओ घड़ी आ गई मार देना है किसको या मर जाना है, मार देना है किसको या मर जाना है. आणि तू इकडे काय आलाय? राजा काय आलोय? अरे राजा हा काय बोलला तू? का मग इकडे का म्हणून आला होता? काय आला? चांगलं चाललंय हाय की नाही? आता काय हो, नाही. काही पण नका बोलू. चांगलं चाललंय म्हणजे काय? आता ना मला आणि बरं चाललंय हा, एकदम माय भारी. का वाईट असतंय? नाही तो पहिल्यापासूनच चांगलं आहे की नाही? खानदानी श्रीमंत तुम्हाला माणूस आहे मी. म्हणायचंय काय? हा? खानदानी श्रीमंत आहे, तुला माहिती ना? हा खानदानी श्रीमंत आहे, काय असं चाललंय? मला काय म्हणायचंय काय किती एका- भारी चाललंय गुलू गुलू. आधार देतोय एका मिरीला. हा चांगला आधार दे बरं का राजा. कसं होतं, हा. मला पहिल्यापासून मी कुणाला सहकार्य केलं नाही केलं असं आहे का? बरं तू मी गाणं म्हणलो त्याच्यावर तो मला उत्तर नाही दिलं हो. राजा आता काय करायचंय? हा काय करायचंय? काय करायचं तुमचं दोघाचं भांड फोड ना. हा जादा हुशार अरे पण- हो काही काय बोलता? पण अहो, मला बायकोला सांगा ना हा जाऊन. तुला कळतंय का नाही काही? हा मग काय करायचंय त्यात? मला 500 रुपये दे. बरं देतो. हा 500 रुपये लागत पण ऐक ना, पण माय आता खिशात नाही ना. आता नाही खिशात मी घरी आलं की लगेच देतो तुला. पाय बर का देणार. मग हा दोघाचं बी मग हा भांड फोड करीन. शब्द आहे आपला. गावात टँक उडून देईन तुमचा. हा ए बाबा दादा. तुला 500 लागत आहेत ना? हा 500 लागत अरे बाबा तू सोन्यासारखे देतो, मला फक्त घरी येऊ दे. पाय बर का अरे देणार मानले होते. अबा राजा तोयावर भरोसा ठेव तुम्ही. हा आता तुला तुला माहिती बंट्या काय चीज आहे ही? हा. तुला माहिती आहे ना, राजाचा शब्द तो शब्द आहे. हा. हा, तू काय काळजी करू नको. येऊ का मग राजा? हा जा, चांगल्या कामाला नको येऊ उशीर का? करू. चालू द्या हो. हा जातो मी, डिस्टर्ब नको तुमच्या. ऐक ना. नाही म्हणत, जा 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 तू, जातो, जा. हा? हा.
ह्यो जिथं नाही तिथं हजर होतो बुवा. अहो साहेब, पण आता मला भीती वाटायला लागली. नाही नाही आता आहे ना. त्याने जर मालकिनीला सांगितलं तर त्या एक तर माहितीये ना आधीच. अहो तुम्ही नका काळजी करू, आता त्याला 500 कबूल केलेत मी. आता काय गप्पा मारा अडचणी तवा हा, चालतंय. ते बिंदास गप्पा मारा. काय नाही ते काय जातोय तिथे. नाही, मालकीनबाई यायच्या नाही नाही तर आपलं तिकडे चला. काय मोकार उद्योग. चला उठा उठा का उठू तुम्हाला. उठा नाही, नाही. अहो, उठा उठा द्यायचं कार्य करणं माझं काम आहे. चला चला तिकडे बसू. मायला हे बिन राजा लय हरामी राव, एक नंबरचा. ह्यो काय पैसा देतोय राव. हा हेच मुळी पहिल्यापासून भांगारी हे. हा मला काय पैसे देतो. चला याच्या बायकोला सांगू आपण, देऊ पिटून. काय रानात घाण झाली बाई. खुरप पण कुठे ठेवले कुठे काय वैदी दाबा उपटते काय. हा ना बंटी भाऊजी, काय करावा, लय घाण झाली मोकार. आईला तुम्ही इकडे गाबाळ उपटा, तुमचा नवरा तिकडे गाबाळ उपटतोय. हा काय झालंय. हो काय झालं नाही ते विचारा. पहा त्याच्याकडे जरा लक्ष ठेवा. तुम्ही इथं खुशाल गाबाळ उपटत तिथे बाया कामाला ठेवली तरी बी तुम्ही काय सांगावं बंटी भाऊजी, ती बाया कामाला लावली पण ती मकार झिलाटे. आता तिला काय बोलायला जर गेलं ना माझ्या नावावर म्हणतो बोल नको तो यामुळे बाया टिकत नाही, बोल नको तो यामुळे बाया टिकत नाही. आता बोलावं तरी कसं म्हणलं बघा, आपण बोलण्यापेक्षा आपलं काम केलेलंच परवडलं. वहिनी हा त्या राजाला तुम्ही हाताखालून काढा. हाता खालून तुमच्या नवऱ्याला. हा नवराच इतका चालू आहे ना तुमचा जो नवरा. बास त्या बाया संग तिथं गुलगुलू गप्पा मारत होता कामावल्या बाया संग. हा पैसे दिले तिने आता तिला बंडल माझ्या समोर. खरं म्हणतात का? हा ते म्हणले गेला सोडचिठ्ठी देऊ, तुला सोडचिठ्ठी देऊ म्हणे आणि तुला घरात घालतो म्हणे. तिला घरात घालतो, तुम्हाला सोडचिठ्ठी देतो मला. अयो तुम्ही तुमच्या कानाने ऐकलं. हा त्याच्या अजून 4 लपडे तारी हिरी मिरी अगं बाई बाई गावात. बाई बाई, काय बाई या माणसाला काय करावं काय नाही. मला वाटलं लय चांगला माणूस आहे. तव- हा कुशाला असं करीन मला वाटलं पण नव्हतं. म्हणूनच एवढी साईड घेतो का त्या बायाची. हा तिच्याकडे बी बघते आणि याच्याकडे बी बघते. तू आहे का तिथं गुलगुलू गप्पा मारतो आजू. कुठं गुलू गुलू ते काय तिथं गाड्यात हातबीत घालून बसलेलं तुमच्या रानात तिकडे पुढं आंब्या झाडाखाली अगो बाई, त्या कंपाऊंडच्या अलीकड. तुम्ही एक काम करा, हा सरपंच साहेबांना पाठवून द्या, मी तिथं जाते. असं का. हा बरोबर लगेच आणतो. हो. हा लवकर घेऊन या हा तुम्ही हळूहळू जाता हो राव. हा मी त्यांच्याकडे जाते. हा हा लगेच पाठवतो तो. ऐका ना हा. काय होतं आता बऱ्याच वेळी बसलो होतो आपण इथं. काय होईन ही ना का कोणच्या टायमाला कुंकड फिरत ना याचा पत्याच लागत नाही. ती उठलं ना झोपेतून तसंच सुटत आहे कुंकड बी. मग ती काय म्हणे असं जर पाहिलं ना तिने वेगळाच घर करून टाकी नाही, नाही नाही, लगेच. माझ्या तशा आता ना हा दोन मकर साऱ्या- मध्ये वाढायचे कार्यक्रम आहे ते. झालं का आलीच गप्पा का? मारून झाल्या. अरे गप्पा काय कामाचं नियोजन चाललं होतं. अहो बाया कामाला ठेवली का गप्पा मारायला ठेवली. आ कामच करीत होती ऊन झालतं म्हणून म्हणलं बसा बा जरा गाडीवर. नाही नाही मला लयच कार असताना तुमच्या ऐकायला लागले. आता काय कारस्थान केलंय? बिप्पान चालल्या तुमच्या. अरे कोणचं कामगार आपली आतापर्यंत टिकलंय का. उठा उभा राहा, मी आले तरी उभा राहाय ना का काय व्हाय ना. आणि तू ग रानातले काम सोडून दिले तर इकडे आली काय बोंबलत. सरपंच तुम्ही राम 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 राम. सरपंच मीच तुम्हाला ना निरोप पाठवला साहेब पांट्याकडं. का बरं. म्हणजे काहीच करून द्यायचं तुम्हाला अर्जंट चाललंय काम. आव माणसाला काय लाज वाटते का खुशाल बंडालाची बंडल देतोय बयानला. हा आणि 4 लपडे ह्या माणसाची. काय बोलत तुझ्या जिबीला हाडबीड आहे का. कामाला बाई आली का चिटकला हा माणूस, कामाला बाई आली का चिटकला हा माणूस. हा मला हे बंटी भाऊजीने सांगितलं म्हणून बरं झालं देवाने आले बिचारे. हा नाही सरपंच साहेब, फक्त एवढं ऊन आहे म्हणून जरा वेळ पाणी प्यायसाठी बसले होते मी. बाकी काही मग नाही. माझ्या नवऱ्याला कशाला घेऊन बसली होती इथं. ए बंट्या तुला काय म्हणलं होतं मी. काय म्हणला होता. तू गाणं म्हणाय आलता ना. हा आणि मग मी म्हणलं होतं मला घरी येऊ दे. तू हिला घेऊन आला काय करून. तुला म्हणलं होतं ना ती. अरे पण देत होतो मी घरीच नाही आलो तेव्हापासून अजून. मला कमीत कमी घरी तर येऊन द्यायचं ना तू. आणि सरपंच साहेब झालंय काय तुम्हाला खरं सांगू का. अहो मी लेबर आणू काटाळलोय पार. कोणची बाई जरी आणली ना कामाला की तिच्या डाऊन घेतला जावं. अहो मग कोणी करायचं काम का मी एक काम करू मी घरात कोंडून घेऊ का मला स्वतःला. नाही काय केलं पाहिजे शेती कशी करू. खरं म्हणतात ते. हा राजा भाऊ अशी माणसं अजिबात नाहीत आणि आशाने माणसं टिकणार नाहीत. लागलंय ना तुम्हाला तर तुला तर तसं जर वाटतं ना बाई माझ्या मळ्यात खूप काम आहे मला लेबर भेटायला चालते की नाही? सरपंच साहेब माय काम आले ना त्याच्यापेक्षा मी असंच करतो तुम्हाला नाही ना कामाला न्यायची ती बाई हा. बिंदाच घेऊन जा. ओ गप्प
बसा चालेल. इथं कामाला माणसं नाही मी एकटी सरपंच नाही साहेब नाही तूच कर ना. अरे मग तुमचे नवरा बाई भांडणं तरी मिटतील ना. जाणार. मला हे सांगितलं म्हणून मी म्हणले आणि काय नाही मग ती काम करीत जाईल ना. हा काय अडचण नाही मला बाहेरच लावू नका. लावीच नाही मग. हा. काय करणार आहे? नाही, नाही, नाही. अहो कुणी आलं की तुमचा संशय त्याच्यावर, कुणी आलं की संशय. कुठं असं अहो नाही. असं चालतं का? खरं ना ऊन किती झालंय मग? मला येणे उन्हात घेऊन आला एवढं ऊन आहे. मी हा? सांगितलं आणि एवढं मोठं काय घडलं होतं असं फार त्यांना बोलावलं तो म्हणजे? या वर्षी मग आता मला वाटलं अरे ते तुमचं गावचे कसं सरपंच आहे, तर त्यांनी किती कामं सोडून आले तिथं. जाऊ दे तुमचे भांडणच मिटतील. सोपा मार्ग यासाठी आणलं मला इथं. बाई तू चला आपल्या इथं. नाही, नको, नको, सरपंच नको. साहेब हे बघा, मला कुठेही पोट भरायचंय. ह्यांच्या शेतात काय किंवा तुमच्या शेतात काय, मी कुठेही यायला तयार आहे. बरोबर आहे तुझं. कामगारांना काय कुठेही कामच करायचं ना. असे जर संशय जर घेत बसले ना तुम्ही तो उपयोग होणार नाही. आयुष्यभर तुमचे भांडणं होत राहतील. हा कोणी कोणी कामाला लावा लागणार आहे. हा आणि बसले म्हणून काय झालं, बसले असेल ऊन जास्त झालं म्हणून. असं कुठल्याही नाही हे करतात का. हो सरपंच साहेब, मी काय आधी नव्हतं बसलो इथं, त्या बसलेल्या दिसल्या मला, हा. म्हणून आहे ना त्यांना विचारायला आलो बा तुम्हाला काय कमी जास्त आहे का, हा कमवून बसले गो. का म्हणून बसलेत. हा असं. हा अरे उलट चांगल्यासाठी काय राव तू आम्हाला ना त्रास दिला. चुकलं सरपंच साहेब माझं. हा हे असं आहे ना, संशयाने लोकांच्या प्रपंचाची वाटोळे झाली. हा बरोबर आहे. हा ते किती राव आज म्हणून मी होतो गावात कुठं कोणत्या बाईकडे वर्ण अहो. पाहिलं नाही. बरं होतं काय, आपल्याला गरज असते हो, मग बोलावं लागते दोन शब्द. आणि त्याच्या जेवायला काय वाटेल तू असं म्हणलं. खरंच ग मी बरं, बाईची त्या कदर बिचारी- नाही केली. चुकलं हा माझं. बाई असून बाईची कदर नाही केली. नाही. खरंच चुकलं ग माझं. अशी चालेल. वेळ कुणावर पण येऊ शकते ना. आज तुझ्यावर उद्या माझ्यावर पण येऊ शकते. मग गरिबी श्रीमंती काही विचारू येत नाही. उद्या तुला कोणा आणि- तिथं कामाला जायला लागलं आणि असं जर केलं तर मग आणि ताई तुम्हालाही माहिती, माझ्या घरचं मत चांगलंय, पण माझा घटस्फोट झालाय म्हणून मला काम करायची वेळ आली. हा. अहो तिच्यावर टाइम आहे म्हणून आपल्या तिथं कामाला येते ती. बरोबर. 2 रुपयाची गरज आहे तिला. हा? आणि आणखी एक सांगतो, परत जर असं काही जर झालं तर माझा मला माहितीच आहे हो. तुला. डायरेक्ट मला द्यायचं कामाला. नाही नाही सरपंच साहेब असं नाही होऊन देणार हा, आता मग ते मी. तुझ्या हातात आहे. नाही आता नाही. आता तुला कसं काय करायचं तू चालेल, हो, येऊ करा. चालेल. या बरं झालं तुम्ही आले नाही ते संशय कसा दूर नाचा झाला हो. असं हे ना. प्रत्येक ठिकाणी तीच चालू होतं. हा ना पुढे मी उभा राहिलो ना, वाढतच तू गेला. तिथंच उभा काय राहिलाय, तिथंच बसला कशाला. काय नाही अहो, बिनधास्त काय बोलायचं. असं नाही. कामगाराबरोबर बोलणार. बोलावंच लागणार ना. चालू दे. काय सांगितलं सरपंचाने, ऐकलं ना तू? हा ऐकलं ना. मग हा या तुम्ही तर वाढवला एवढा उद्योग. चुकलं बरं का धनी माझं. चला तुम्हाला लिंबू सरबत पास हा नाही तेवढं तरी कर आता कमीत कमी. तुला पाठवून देते. हा माझ्या 2 सऱ्या राहिल्यात तेवढ्या खुरपून घेते. हा चालतंय. हा. जाऊ का? हा